कर्मयोगी संत गाडगे बाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेल्या श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संचालित श्री गाडगे महाराज आश्रमशाळा नागरवाडी येथे अमरावती जिल्ह्याच्या अनुसूचित जमाती कल्याण समिती तपासणी दौऱ्यावर असताना समितीचे सदस्य राजू तोडसाम यांनी आपली सदिच्छा भेट देऊन शाळेची पाहणी केली। प्रामुख्याने आर्णी मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार तथा अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्य राजू तोडसाम तसेच मेळघाट कामगार युनियनचे अध्यक्ष तथा आदिवासी समाजसेवक रमेश तोटे यांच्या संस्थेचे सर्वेसर्वा बापूसाहेब देशमुख समवेत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या गजरात त्यांचे औक्षवण करत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हृदयस्पर्शी असे स्वागत केले। या प्रसंगी आमदार राजू तोडसाम यांच्या शुभ हस्ते श्री गाडगे बाबांच्या मूर्तीचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले। प्रामुख्याने नागरवाडी इंद्रभुवनाची विकासाकडे सुरू असलेली वाटचाल, मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांकरिता संस्थेचे सुरू असलेले ज्ञानदानाचे कार्य तसेच श्री बाबांच्या संदेशाप्रमाणे संस्थेच्या सेवाभावी उपक्रमाची माहिती बापूसाहेब देशमुख यांनी दिली। दरम्यान अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्य आमदार राजू तोडसाम यांनी संपूर्ण शालेय परिसराची पाहणी करताना आश्रमशाळेतील मुला-मुलींची प्रशस्त निवास व्यवस्था, डिजिटल क्लासरूम, विद्यार्थी भोजन कक्षातील बैठक व्यवस्था, बुद्धिबळ सभागृह, स्वच्छतागृह, परिसरातील सुशोभीकरण व वनराईचे कौतुक करत खऱ्या अर्थाने समाधान व्यक्त केले। विशेषतः राज्यातील अतिशय सुंदर व सुसंस्कारित शाळा म्हणजे नागरवाडी आश्रमशाळा असून वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबांच्या विचारधारेतून आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थी भारताचे उज्ज्वल भावी नागरिक घडो व देशासाठी व समस्त मानवतेच्या उद्धारासाठी कार्य करू अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या। या सदिच्छा भेटी दरम्यान मेळघाट कामगार युनियनचे अध्यक्ष तथा आदिवासी समाजसेवक रमेश तोटे, प्रशासकीय अधिकारी, गाडगे महाराज मिशन मुंबईचे संचालक सागर देशमुख आदींसह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, चांदूर बाजार।